नमस्ते. मी महेश अर्जुनराव जेदे, राहणार निरा शिवतक्रारवाडी, शेतकरी पुत्र आहे. पुरंदर तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळग्रस्त तालुका आहे. दुष्काळाच्या टायमिंगला सर्व गोरगरीब शेतकरी असेल, जनावरं पाळणारी वर्ग असेल, यांना दुष्काळामध्ये संभाजीराव झेंडे साहेब यांनी आपल्या प्रशासकीय कामाचा 37 वर्षाचा अनुभव वापरून मागेल त्यांना टँकरच्या पाण्याची सुविधा आणि मागेल त्या जनावरांना चाऱ्याची सुविधा ह्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळामध्ये एक परमेश्वर म्हणून ते सर्व जनतेच्या पाठीशी राहिले. दीन दुबळ्यांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची दया माया त्यांना खरं आली. हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. ते सुशिक्षित देखील आहे. आज पाहायला गेलं तर पुरंदर तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा पदवीधर कॉलेजेस असेल, याची सुविधा आम्हाला मिळत नाही आहे. आम्हाला बारामती तालुका किंवा फलटण तालुका किंवा खंडाळा तालुका किंवा सासवडच्या ठिकाणी किलोमीटरवर 40 किलोमीटरवर 35 किलोमीटरवर किंवा 15 किलोमीटरवर इथल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावं लागतं. संभाजीराव झेंडे साहेबांचं एक वचन आहे की निरा, जेजुरी, सासवड या ठिकाणी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण सुविधा उपलब्ध करायचं, चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करायचं, दुष्काळमुक्त करण्यासाठी गुंजवणीचं पाणी एकदम फास्ट प्रोसेस करून एक वर्षाच्या आत सर्व पुरंदर हा बागायत करायचा. ज्या माळरानाव डोंगरावर ओसाड आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्जन्यवृष्टी कशी वाढेल दृष्टिकोन आहे. इथला शेतकरी बेरोजगार तरुण हा स्वतःच्या पाया उभा राहावा हे त्यांचं इच्छा आहे आणि त्यासाठी ते कार्य करू शकतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 37 वर्षाच्या अनुभवामध्ये डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, प्रांत अधिकारी म्हणून कार्य केलं, पण खूप प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यांचा स्वभाव शांत, संयमी, जातपात न मानणारा, वेशभूष न मानणारा, भेदभाव न करणारा, गरीब श्रीमंत सगळ्या जनतेला सांभाळून घेणारा आहे. विशेषतः महिलांसाठी ते खूप चांगले आहेत. संरक्षण कायदे करून घेतील. आज जे संपूर्ण महाराष्ट्रात महिलांना जो त्रास होतोय, चोऱ्या असतील, गोरगरिबांची लूट असेल, ह्याला सगळ्यांना जर आळा घालायचा असेल तर आदरणीय संभाजीराव झेंडे साहेबांना सर्व शेतकरी वर्गाने, व्यावसायिक वर्गाने, सर्वसामान्य नागरिकांनी, तरुण बेरोजगार विद्यार्थ्यांनी घड्याळासमोरील 5 नंबरचं बटन दाबून फक्त पुरंदरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावे, हीच मी एक शेतकरी पुत्र म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुरंदर.